बच्चू भाऊला आज पुरा महाराष्ट्रभर आंदोलन छे तरी सगळ्या शेतकरींना प्रत्येक माणूस 8 दिवसानं आंदोलनाला हजर व्हायला पाहिजे होतं. तो मंडळ येत नाही ठीक शे, तो बिचारा आपला करता लढी राही ना. तरी या सरकार सांगायचं आमच्याकडे पैसा नाही. याच्या 2.5 लाख रुपये पगार सर्व या खासदार आमदाराचे. आणि या बाहेर फिरायला दौराला या जरी 1 वर्षभर कर्ज तर आपलं खर्च थांबा तर 1 दिवसात कर्ज माफ होई जाईल. तो इनीचा तो एक मल्ल्या तरी जरी आला ना तरी कर्ज माफ होई जाईल शेतकरीचं. तरी कुठल्याही परिस्थितीत या सरकारनं या अजितदादानं जे एकनाथ शिंदेने जे या 2 जण तुम्हाला शेतकरीचा पर्याय देतात त्याचे थोडंफार शेतकरीबद्दल काहीच वाटत नाही का. कांदा फुकट, सगळा शेतीमाल फुकटचे. या बँकावाला त्याला देणार शेतकरीचे कर्ज भरा कुठून भरती. आत्महत्या रोज 2-2, 5-5 आत्महत्या होणार शेतकरीच्या. कर्ज भरती कुठून. शेतकरी तो रुपया नाही शान कुठले पर्याय. कांदा फुकट जायला येणार का कुठलाच शेतीमाल भाव नाही. तरी या सरकारनं आता काय 2 ऑक्टोबर द्यायचे बच्चू भाऊने यायचे शेवटची तारीख तोपर्यंत याचं कर्ज माफ केलंच पाहिजे. नाही काय तर तुम्हाला कुठल्याच गावात घुसू देणार नाही शेतकरी. रामराम मंडळी, सकाळ पुरा तालुका जिल्हाभर पुरा महाराष्ट्रभर बच्चू भाऊनं आंदोलन द्यायचे शेतकरीसाठी. तरी सगळ्या शेतकरीचं कानाकोपऱ्यातला प्रत्येक गावातला शेतकरीचं काळजीपूर्वक सगळ्याचं कळवले 10 वाजता हजर व्हावं. तर 10 ते 12 पर्यंत आंदोलन करायचे आपले. एवढं लक्षात घे सण सगळ्या शेतकरीचं हजर व्हावं. मग पुढला विषय सकाळ बोलू. रामराम मंडळी. रामराम मंडळी, सकाळ पुरा तालुका जिल्हाभर पुरा महाराष्ट्रभर बच्चू भाऊनं आंदोलन द्यायचे शेतकरीसाठी. तरी सगळ्या शेतकरीचं कानाकोपऱ्यातला प्रत्येक गावातला शेतकरीचं काळजीपूर्वक सगळ्याचं कळवले 10 वाजता हजर व्हावं. तर 10 ते 12 पर्यंत आंदोलन करायचे आपले. एवढं लक्षात घे सण सगळ्या शेतकरीचं हजर व्हावं. मग पुढला विषय सकाळ बोलू. रामराम मंडळी. रामराम मंडळी, सकाळ पुरा तालुका जिल्हाभर पुरा महाराष्ट्रभर बच्चू भाऊनं आंदोलन द्यायचे शेतकरीसाठी. तरी सगळ्या शेतकरीचं कानाकोपऱ्यातला प्रत्येक गावातला शेतकरीचं काळजीपूर्वक सगळ्याचं कळवले 10 वाजता हजर व्हावं. तर 10 ते 12 पर्यंत आंदोलन करायचे आपले. एवढं लक्षात घे सण सगळ्या शेतकरीचं हजर व्हावं. मग पुढला विषय सकाळ बोलू. रामराम मंडळी. जय महाराष्ट्र. दिनांक 24 जुलै 2025 रोजी शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांनी जे जनआंदोलन व चक्काजाम आंदोलन 24 जुलै 2025 रोजी अख्ख्या महाराष्ट्रात चालू केलेले त्यास मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख जितेंद्र वाघ पाठिंबा देत आहे. व सर्व शेतकरी कर्ज माफी होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पक्ष मतभेद आपले विसरून उद्याच्या चक्काजाम आंदोलनासाठी उपस्थित राहावे. जय महाराष्ट्र.